दातांनी नाही तर होटांनी खाऊ शकता। असे कुरकुरीत चिप्स कसे तयार करायचं बघू शकता तुम्ही। एक नंबर असे तयार होणार आहे। आज आपण मस्त असे बटाट्याचे चिप्स बनवणार आहे, बघू शकता तुम्ही। आजचा आपला ब्लॉग बटाट्याचे चिप्स बनवायचा आहे। तर बटाट्याचे चिप्स कसे बनवायचं आणि बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी कुठला बटाटा वापरायचं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मी आज। तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं चिप्स बनवण्यासाठी आपल्याला बटाटा हा योग्य घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण बटाटा जर चांगला नसून घेतलेला आपण तर आपले सर्व चिप्स खराब होणार आहे। कारण बटाटा पांढरा शुभ्र घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। किती आपला बटाटा धुतलेला नाही आहे तरीसुद्धा किती पांढरा शुभ्र दिसतंय। कारण बटाटा जर लाल असलं तर चिप्स सर्व आपले लालसर होतात आणि तळल्यानंतर पण लालसर दिसतात, ते खायला सुद्धा चवीला व्यवस्थित लागत नाही। नवीन बटाटा आलेलाच मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकता, कारण जुना बटाटा अजिबात घेऊ नका। आणि मोठा मोठा बटाटा बघूनच आपल्याला चिप्ससाठी वापरायचा आहे। हे बटाट्याची शेप बघू शकता तुम्ही आणि किती मोठा आहे, असं लांबडा बघूनच आपल्याला, तर जसं आपण हे बटाटा किसू तर इतके मोठे चिप्स तयार होणार आहे। आणि चिप्स बनवणं काही अवघड नाही, अगदी सोपं आहे। तर आपल्याला पांढरा शुभ्र बटाटा वापरायचा आहे, गोड बटाटा अजिबात वापरायचा नाही आहे, लालसर बटाटा अजिबात वापरायचा नाही आहे। पांढरा शुभ्र बटाटा आणि मोठा मोठा बटाटाच इथं आपल्याला चिप्ससाठी वापरायचा आहे। तर व्हिडिओला उशीर न करता आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण बटाटा बघू शकता सालून घ्यायचा आपल्याला। सर्वात आधी आपण बटाटा इथं या कटरच्या मदतीने वरची स्किन जी आहे ते काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही असे आपल्याला सोलून घ्यायचं आहे सर्व बटाट्याला। आणि काही बटाटे हिरवे सुद्धा असतात, एका साईडने हिरवे, एका साईडने पिवळे, एका साईडने पांढरे, तर तसे बटाटे आपल्याला इथं वापरायचं नाही आहे। चिप्स जर आपण लालसर बटाट्याचे जर चिप्स बनवले तर सर्व आपले चिप्स लालसरच होणार, ते खायला टेस्टी सुद्धा लागत नाही आणि दिसायला सुद्धा पांढरे शुभ्र दिसत नाही। बघू शकता तुम्ही किती सुंदर, इतके मोठे मोठे बटाटे असले ना तर झटपट असे 10 मिनिटात चिप्स आपले तयार होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी। पाहू शकता असे आपण सर्व बटाटे सोलून घेऊया। बघू शकता तुम्ही सोलून झाल्यानंतरून आपल्याला बटाटे पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून आपले बटाटे काळे पडणार नाही। पाहू शकता आपल्या सर्व बटाटे सोलून झालेले आहे, आपण वरची स्किन काढून घेतलेले आहे। पाहू शकता आपण हे बटाटे किसून घेऊया। हे चिप्स इतके सॉफ्ट तयार होणार आहे ना, एकदम खुसखुशीत अशी, दातांनी नाही तर तुम्ही होटांनी सुद्धा खाऊ शकता असे चिप्स तयार होणार आहेत आपले। काही न वापरता याच्यात काही टाकणार नाही आहे मी, उपासासाठी मेन म्हणजे तयार करणार आहे मी हे चिप्स। तर तुम्ही बघू शकता याच्यात कसलंच काही त्रुटी वगैरे काही नाही टाकणार आहे, फक्त आणि फक्त बटाटे किसून आपण पाण्यातच शिजून बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही समजून जाईल व्हिडिओमध्ये। इतकं समजून कोणी सांगत नाहीत, सर्वजण तर व्हिडिओ बनवतातच, फक्त चिप्स कसं बनवायचं हे दाखवतात, पण काही छोटे छोटे ट्रिक्स आहेत जे तुम्हाला मी हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। हे चिप्स बनवायचं कसं, आणि तेही चिप्स अगदी परफेक्ट तयार होईल या प्रकारे, ते अजिबात खराब होणार नाही। तर आपण हे बटाटे आता खिसून घेऊया। बघू शकता आपण इथं खिसायसाठी, बटाटे खिसायसाठी ही कटर वापरायचे आपल्याला, खिसणी। तर असे टोप घ्यायचे खाली, जे ही बसन या प्रकारे, आणि टोपामध्ये पाणी वापरायचे आपल्याला, आणि बटाटा घ्यायचे आणि खिसायचे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर चिप्स आपले तयार होतात आहे। बघू शकता किती मोठे मोठे चिप्स निघलेत बघा। या प्रकारे आपल्याला चिप्स सर्व खिसून घ्यायचं आहे। अजून एक तुम्हाला खिसून दाखवते मी। खाली आपल्याला टोपामध्ये पाणी ह्याच्यासाठी वापरायचं आहे
ते खिसून झाल्यावर जे बटाट्यात जे स्टार्च असतं ते सर्व निघून जावं म्हणून. पाहू शकता. आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवायचं आहे अजून हे बटाटे. बघू शकता किती सुंदर मोठे मोठे चिप्स निघतात आणि किती पांढरे शिपट दिसतं ते. पाहू शकता तुम्ही. या प्रकारे आपण सर्व खिसून घ्यायचं आहे. बघू शकता. एक नंबर चिप्स आपले निघणार आहे सर्व. तुम्ही हिटर कटर 2 प्रकारचे असतात. अगदी पातळ असतं आणि एक मीडियम साईजचा. ते दोन्हीपेक्षा एक कुठलाही वापरू शकता तुम्हाला आवडेल ते. आपण आता सर्व बटाटे खिसून घेऊया. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपले सर्व चिप्स खिसून झालेले आहे तयार. पाहू शकता. या प्रकारे आपल्याला सर्व चिप्स खिसून घ्यायचं आहे छान असे. बघू शकता. आपण आता 2 पाण्याने धुवून घेतलेत. अजून एक पाण्याने मी धुवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला चिप्स खिसताना साईडला मी इथं पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेले आहे. इकडे चिप्स खिसत असताना तिकडे आपल्याला गॅसवर पाणी ठेवायचं आहे गरम करायला. कारण पाणी चांगलं उकळे आल्यानंतरच आपल्याला चिप्स टाकायचं आहे, बटाटे टाकायचं आहे खिसलेले. पाणीला व्यवस्थित उकळी येऊन द्यायचे आधी. आपण इथं ते पाणी फेकून दिलेलं आहे आणि दुसरं पाणी टाकलेलं आहे. आता पाणी आपलं स्वच्छ दिसतंय तर आपल्याला हे आता उकळायला टाकायचं आहे. बघू शकता आपल्या पाण्याला कशी खळाखळा उकळी फुटलेली आहे. त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला इथं अगदी व्यवस्थितच टाकायचं आहे. आता आपण चिप्स टाकून घेऊया. आपल्याला सर्व चिप्स टाकून घ्यायचं आहे. टोपात जितकं बसन तेवढीच टाकायचं आहे. आणि वर खाली करायचं आहे आपल्याला, हलवायचं आहे. आपल्याला हे चिप्स 80% शिजवायचं आहे. पूर्ण गाळ होईल या प्रकारे अजिबात शिजवायचं नाही आहे. बटाट्याला उकळी आलेली आहे. खिसून टाकलेला बटाटा आपल्याला एक चेक करायचं आहे शिजलाय का नाही. ते कसं चेक करायचं तुम्हाला दाखवते मी. असं एक झारावर घ्यायचं आहे. नक्काने असं दाबून बघायचं. हे बघू शकता आपले तयार झालेलं आहे. तुटतं याच्या अर्थ नक्क घुसून बघायचं. जर नक्क त्याच्यात गेलं चिप्समध्ये बटाट्यात तर समजायचं शिजलंय. जास्त जर गाळ केले तर आपलं सारं चिप्स तुटतात. त्यामुळे जास्त गाळ करायचं नाही. ते झाराच्या मदतीने काढून घ्यायचं आहे. बघू शकता सर्व चिप्स आपले शिजून तयार झालेले आहेत. बघू शकता या प्रकारे नख घुसलं की समजायचं. जर तसं नसेल समजत तुम्हाला तर तुम्ही असं फोल्ड करून बघू शकता. बघू शकता तुटलंय. याचा अर्थ आपले चिप्स तयार झालेले आहे. इतकंच शिजवायचे आपल्याला, जास्त शिजवायचं नाही आहे गाळ. पाहू शकता झालेलं आहे शिजून. आपण आता हे वाळत टाकायचे आपल्याला उन्हामध्ये. तर आपण वरती टेरेसवर वाळत घालणार आहे. वरती घेऊन जाऊया, एका साडीवर घालूया. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण वरती आणले गच्चीवर टेरेसवर आणि असे टाकायचे आपल्याला वाळवायला. एक 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 अजिबात तुकडे नाही झाले पाहिजे. हळूहळू टाकायचं एक एक काढून काढून. सर्व आपल्याला असे साड्यावर टाकून द्यायचं आहे. संध्याकाळपर्यंत एकदम कुरकुरीत वाळून जाते. सर्व टाकून घेऊया आपण. बघू शकता सर्व आपले चिप्स टाकून झालेलं आहे. या प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि संध्याकाळपर्यंत वाळून घ्यायचं आहे. वाळून झाल्यानंतर दाखवते मी पुन्हा तुम्हाला आणि तळून पण दाखवते कशी झाली. बघू शकता आपण चिप्स काढून आणलेले किती पांढरे शिप झाले. पांढरे शिप आलेत बघू शकता तुम्ही. खायला सुद्धा एक नंबर लागणार आहे. पाहू शकता तोडल्यावर पण किती कुरकुर आवाज येतोय बघा. मस्त वाळलेत असे. या प्रकारचे एक नंबर चिप्स तयार झालेले आहेत आपले.
किती सुंदर असे चिप्स आपले बघू शकता तुम्ही तयार झालेले. 2 किलोमध्ये छोटासा टोपला भरून तयार झालेले. एवढे चिप्स आपले 2 किलोमध्ये झालेले आहेत. एक नंबर चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही पण या प्रकारे नक्की बनवा. आपण हे चिप्स तळून बघूया कसे झाले. चिप्स तळून बघूया. पहा किती पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार होतात ते पाहू शकता तुम्ही. बघू शकता सर्व चिप्स आपण तळून घेतलेले आहेत. किती सुंदर असे झालेले आहेत. एक आपण तोडून सुद्धा बघू. पाहू शकता किती खुसखुशीत तोंडात ठेवल्यावर विरघळून जाणारे या प्रकारे दातांनी नाहीतर बोटांनी खाऊ शकतो असे चिप्स आपले तयार झालेले आहेत. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. एक नंबर चिप्स तयार होणार आहे. बघू शकता किती सुंदर झालेले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.